न्यायमूर्ती महाराज, विद्वान सरकारी वकिलांनी माझ्यावर एवढी आग पाखडल्यानंतर माझ्यासारखा दिनदुबळा माणूस स्वतःचा बचाव तरी काय करू शकणार? माझे वर्णन करताना मराठी भाषेतले कोणतेही भयंकर विशेषण त्याने मुळी शिल्लकच ठेवलेलं नाही. ठकसेन काय, झुकानेवाला काय, नटश्रेष्ठ काय, जादूगर काय, राक्षस काय. सरकारी वकिलांचे भाषण ऐकून मला तर मगाशी खरोखरच असे वाटू लागले होते की रावणानंतर या भारतवर्षामध्ये बहुतेक आमचाच नंबर लागेल. सरकारी वकिलांनी आपल्याला ते सांगितले आणि या भाडोत्री साक्षीदारांनी आपल्याला जे साक्षी पुरावे दिले त्यातले अक्षर न अक्षर खरे असेल नाही, आहेच असं मी सांगतो. अनेक बायकांना फसवून त्यांच्याशी लग्न करणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा, त्यांची वाटोळे करणारा, अनेकांच्या दुःखाला आणि मृत्यूला कारणीभूत झालेला असा एक महाभयंकर माणूस आज आपल्यामध्ये आहे. याविषयी माझ्या मनात तीळ मात्रही संशय नाही. पण तो माणूस या कोर्टासमोरील आरोपीच्या पिंजऱ्यात माझ्या ठिकाणी उभा आहे असं जर सरकारी वकिलाने त्यांनी आणलेले या भाडोत्री साक्षीदाराची कल्पना असेल तर मला त्यांच्या अडाणीपणाची आणि बावळटपणाची कीव कराविषयी वाटते न्यायमूर्ती महाराज, कारण तो मी नव्हेच. इतक्या बायका करायला काय मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे? इतक्या मुलांना जन्म द्यायला काय मी धृतराष्ट्राचा बाप लागून राहिलोय? तो मी नव्हेच न्यायमूर्ती महाराज, तो मी नव्हेच.